हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बीडमधील खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। याआधी शनिवारी कराडच्या वकिलांची तब्येत खराब असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। आता ही सुनावणी आज होणार आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला जामीन मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2 कोटी खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला जामीन मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। यापूर्वीची ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती कारण वकील आजारी असल्याची माहिती देण्यात येते। आता आज या जामिनावरती सुनावणी होणार आहे। तर 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध आहे। ही सूत्रांची माहिती समोर येते। कराडला जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे असं लेखी निवेदन सीआयडीनं न्यायालयात सादर केलंय। आज केज न्यायालयामध्ये कराडच्या जामिनावरती सुनावणी होणार आहे। यापूर्वी सीआयडीने मात्र कराडच्या या जामिनाला तीव्र विरोध दर्शवलेला आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला जामीन मिळू नये अशी त्यांची प्रमुख मागणी आहे, तसं निवेदनच त्यांनी दिलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर 14 जानेवारीला केज न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्यानंतर जामिनासाठी त्याने अर्ज केला होता आणि या अर्जावर 18 जानेवारीला सुनावणी ठेवली होती। मात्र त्यांच्या वकिलांनी सांगितलं की मी आजारी असल्यामुळे पुढची तारीख द्यावी आणि 22 तारीख मागितली होती। मात्र जे आहे तर कोर्टाने ही सगळी गोष्ट ती फेटाळून लावली आणि 20 तारखेला म्हणजे आज या सुनावणी अर्जावर जे आहे तर सुनावणी होणार आहे या न्यायालयीन कोठडीच्या मागणीवर। आणि 2 कोटीच्या खंडणी प्रकरणात ही सगळी कराडला जी अटक करण्यात आली होती त्यात जामीन मिळावा यासाठी त्याने अर्ज केला होता आणि त्यावर आज सुनावणी होणार आहे। मात्र सीआयडीने या सगळ्या जामिनीला जे आहे तर विरोध केलेला आहे। कराडला जर जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते असं सीआयडीचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्याला जामीन देऊ नये अशी जे आहे तर निवेदनच जे आहे तर सीआयडीने न्यायालयात सादर केलेलं आहे। त्यामुळे आज जी आहे तर जी सुनावणी होणार आहे जामीन अर्जावर कराडच्या आणि खंडणी प्रकरणात, तर त्यात आज कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। वाल्मिक कराडला आज जेल होणार की पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ही फक्त खंडणी प्रकरणातील जामीन अर्जासाठी त्याने अर्ज केलेला आहे। जो हत्याचा आणि मोक्का अंतर्गत त्याच्यावर जी कारवाई आहे त्यावर 22 तारखेला सुनावणी आहे। मात्र आज खंडणी प्रकरणात जामीन अर्जावर जी आहे तर ती सुनावणी होणार आहे। त्यामुळे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला दिलासा मिळतो की त्याचा जामीन अर्ज फेटाळला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।